आम्ही 12वी नंतर मग मी सुरुवात केली. त्याच्या आधी मी व्हॉलीबॉल, लंगडी आणि खो खो हे गेम खेळायचे. सो ओके. क्रिकेटमय वातावरण शाळेमध्ये होतं. सॉरी, स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा विशेष. आमचे हा. जे शिक्षक होते ते आमच्याकडे RSP सेम सगळं शिस्तबद्ध सगळं करून घ्यायचे. त्यामुळे खूप क्रिकेट खेळण्याची पण एक हे होती. आणि आमची शाळेतली वर्गातली टीम मधली मुलं खेळताना बघून मला खूप असं वाटायचं की अरे आमच्यासाठी कुठे असणार. हा. सो यशस्विता अलगद दे अपयशातूनही यश घडवी यशोशिखरी मन स्थिरवी हाती असू द्या यश मिळवण्या अशी ही अशी ही यशाची गुरु किल्ली अशी ही यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटतो आहोत ऍडव्होकेट रुपाली ठाकूर यांना. मॅक्स ज्ञान हा त्या आणि त्यांची बहीण वैशाली भिडे या दोघींचा ऑर्गनायझेशन आहे. आणि या दोघीही भारताकरता, मला वाटतं इंडियन टीम करता राईट, क्रिकेट खेळून झालेला आहे. सो वेलकम रुपाली टू नमस्कार. यशाची गुरुकिल्ली. मला वाटतं तुमच्या खेळाच्या म्हणजे खेळ या दिशेने येण्याच्या करिअरला तुमच्या दोघींच्या क्रिकेट पासून सुरुवात झाली का ग? हो हो. आणि कसं झालं ते, म्हणजे व्हॉट वॉज दॅट पॉइंट? कशा पद्धतीत पुढे गेलात तुम्ही? तो बेसिकली आम्ही दोघी बॉर्न अँड बॉटम दहीसर इथे. कुठे? दहीसर दहीसर. दहीसर. ओके. आणि आम्ही दोघी लहानपणापासून क्रिकेट खेळत होतो. त्यावेळेला 1989 साली हा. आम्ही सुरुवात केली क्रिकेट हा. खेळायला. हा. त्याच्या आधी मी शाळेपासून, मी दहीसर विद्या मंदिर या शाळेतली विद्यार्थिनी. हा. आणि तिथे खेळायला पोषक वातावरण होतं. ते आमचे सर होते, एक शिंदे सर म्हणून. ते मिलिटरीतनं रिटायर्ड होऊन आमच्याकडे आले होते. आणि आमच्या शाळेमध्ये ऑलिम्पिक लेवलला जसा क्रीडा महोत्सव होतो तशाच लेवलचं आमच्याकडे ज्योत घेऊन येणं, ते रनर्स. नंतर आम्ही ऍथलीट होतो तेव्हा. हा. खो खोचे आय यूज टू प्ले खो खो. माय फर्स्ट गेम वॉज खो खो, मग लंगडी. हा. मग शाळेमध्ये त्यावेळेला मुलांचं क्रिकेट हे 8वी 9वीत असताना सुरू झालं. पण हा. तेव्हा मला खूप हौस होती की क्रिकेटच खेळायचं असायचं. हा. त्याच्यामुळे आम्ही ते खेळायचो. आणि जर तुम्हाला 1987चा वर्ल्ड कप आठवत असेल तर आमची शाळा, आम्ही 9वीत होतो तेव्हा. हा. तर माझ्या कडे नेहमीच तो बॉल असायचा. आणि आम्ही मुली क्रिकेट खेळायचो आणि मुलं अभ्यास करत असायची. आणि एक 87ची वर्ल्ड कप सेमीफायनल होती. हा. त्यावेळेला वानखेडेला ते चालू होती. आणि आम्ही सगळ्या, माझ्या घरी सगळ्या मुली आम्ही क्रिकेट बघत बसलो होतो. आणि मुलं क्लासला होती. तेव्हा थोडासा ओरडा बसलेला त्याच्यामुळे. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केलं आम्ही, पण एवढी पॅशनेट होतो आम्ही क्रिकेटसाठी. आणि हा. मग आम्ही वैशाली माझ्यापेक्षा लहान आहे, पण तिने 7वीत असताना सुरुवात केली. माझे वडील म्हणाले की आता आधी तू 12वी हो आणि मग क्रिकेट सुरुवात कर. ओके. त्यामुळे मग आम्ही 12वी नंतर मग मी सुरुवात केली. त्याच्या आधी मी व्हॉलीबॉल, लंगडी आणि खो खो हे गेम खेळायचे. सो ओके. क्रिकेटमय वातावरण शाळेमध्ये होतं. सॉरी, स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा विशेष. आमचे हा. जे शिक्षक होते ते आमच्याकडे RSP सेम सगळं शिस्तबद्ध सगळं करून घ्यायचे. त्यामुळे खूप क्रिकेट खेळण्याची पण एक हे होती. आणि आमची शाळेतली वर्गातली टीम मधली मुलं खेळताना बघून मला खूप असं वाटायचं की अरे आमच्यासाठी कुठे असणार. हा. सो मी कशी एक कात्रण आहे तर ते मी कापून ठेवायचे. मग बाबा म्हणाले आता 12वी हो मग कर. मग 12वीची परीक्षा जशी झाली तसं माझी आई मला त्या ग्राउंडवर घेऊन गेली. आणि मग आम्ही एकत्र जाऊन दोघी आम्ही एकत्र खेळायला लागलो. अच्छा, म्हणजे तर तोपर्यंत वैशाली खेळत होती, तू नव्हतीस? वैशाली नाही, ती 7वीत असताना आणि मी 12वीत असताना हा. क्रिकेट सुरू केलं दोघींनी एकत्र. हा. ते सुरू.
ओके. सो बेसिकली हे सगळं करत असताना म्हणजे जवळजवळ आम्ही 15 एक वर्ष एकत्र खेळलो. मीन हा वाईल मला इंजुरी झाल्यानंतर मी स्कोरिंग ह्या गोष्टीकडे वळले. कारण आमच्या मॅडमची एक शिस्त होती, एक तर तुम्हाला किटबॅक भरता आली पाहिजे आणि हा स्कोरिंग हा एक टेक्निकल विषय आहे. हा आपण जसं सामान्य नागरिकांना लक्षात येतं की अरे त्यांनी आज 100 रन केले, ते किती बॉल मध्ये किती डॉट बॉल, हे हा सगळं काम जे संख्या लेखक म्हणतात त्याला मराठीमध्ये, हम्म. तसं काम स्कोरिंग हे सगळं करायचं काम मग मी सुरुवात केली. तो मी गुणलेखन म्हणजे स्कोरिंग हा पाठ करायला लागला. जिकडे आपण क्रिकेटमध्ये जे बघतो हा की अंपायर जो जे ग्राउंडवरचे जे अंपायर असतात ते एक सिग्नल दाखवत असतात तुम्हाला 4 6. हे सगळं ऑफिशियल जे स्कोरर बसतात हा ग्राउंड मध्ये पॅव्हिलियन मध्ये त्या साईडला एक प्रेस बॉक्स असतो, तिथे त्यांची जागा असते, हम्म. तिथे बसलेला असतं. ते ऑफिशियल काम करायला मी सुरुवात केली. तर ओके अशा प्रकारे खेळणं झालं. आणि आमच्या मॅडम सुरेखा भंडारे मॅडम यांनी आम्हाला बऱ्याचशा जबाबदाऱ्या अंगावर टाकल्या होत्या. ओके आणि त्या ह्याच्यामध्ये मी मॅनेजर म्हणून किंवा एक कोच म्हणून किंवा मी BCCI त्यावेळेला BWCA म्हणजे बॉम्बे वुमन्स क्रिकेट असोसिएशन, त्यावेळेला मी ट्रेजरर होते, ओके. सेक्रेटरी होते. अशा सगळ्या मी मला त्यांनी कामगिरी दिली आणि सांगितलं की हे करायचंय. आणि तेव्हा असं लादणं झालं आणि त्यामुळे शिकणं झालं भरपूर त्या हा, ह्याच्यामध्ये. सो सायमल्टेनियसली मी लॉ करत होते, वैशाली MBA करत होते. म्हणजे बरोबर शिक्षण, शालेय शिक्षण झालं, कॉलेज शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण झालं. हे सगळं क्रिकेट खेळत असताना चालू असताना दरवेळेला त्यावेळेला काही फार अशा अपॉर्च्युनिटी नव्हत्या. त्यामुळे आता जितक्या दिसत्या तितक्या अपॉर्च्युनिटी नव्हत्या, काहीच नव्हत्या. हार्डली रेल्वे आणि एअर इंडियाला खेळायचे मुली. राईट पण आम्ही त्याच वेळेला ठरवलं की आपला अभ्यास पण महत्वाचा आहे, घरातनं पण तेच प्रोत्साहन होतं, आम्हाला स्वतःला पण तेच करायचं होतं. कारण अपॉर्च्युनिटी तेव्हा नसल्याने फक्त एक पॅशन माझी क्रिकेट प्रती इतकी असल्याने मी ते स्कोरिंग केलं कंटिन्यू आणि मी ती भरपूर वर्ष केलं. आणि त्याच्यातनं पण खूप मला प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, नाव झालं, विजिबिलिटी मिळाली आणि खूप शिकायला मिळालं. मुंबई क्रिकेट असोसिएशन सारख्या संस्थेमध्ये एक छोटासा भाग का असेना पण तिथे ऑफिशियली काम करायची संधी मिळाली. आहे आणि मी ए डिव्हिजनच्या बऱ्याचशा मॅचेस करायचे, बोर्डाच्या मॅचेस भरपूर केल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर आम्ही करत असतो. सायमल्टेनियसली मी माझा अभ्यासही कम्प्लीट करत होते. मी विल्सन कॉलेजमधनं BA विथ इकॉनॉमिक्स केलं हा आणि त्याच्यानंतर परेल कॉलेजमधनं मी लॉ कम्प्लीट केलं. ओके. तसंच वैशाली पण रुपारेल किती स्टडी केलं सायमल्टेनियसली तुला? मी 94 to 96 3 वर्ष. ओके 94 to 96. ओके. सो आणि माझं 85 to 88 झालं लॉ. 88 सेम ला मी रुपारेल सेम रुपारेल. ओके. सो 3 वर्ष ती खेळण्याचा पण जास्त अनुभव मिळाला. 3 वर्ष युनिव्हर्सिटी पण खेळायला मिळाली, राईट मुंबई खेळायला मिळालं. त्यामुळे खेळाने आम्हाला समृद्ध केलं. आपण जसं म्हणतो की प्रवासाने माणूस घडते, हो हो तसं खूप प्रवास Yes. झाला. हा, आता सारख्या फार अशा अपेक्षा नव्हत्या, पण अनरिझर्व प्रवास झाले. खूप असा प्रवास खूप केला आणि त्याच्यातनं अनुभवातनं खूप शिकता आलं. हा. आणि तो अनुभव प्रॅक्टिकल म्हणजे ग्रासरूट लेवलचा अनुभव असल्याने सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे इन फ्युचर त्या ह्याच्यामध्ये करता आल्या. तो नंतर मग आम्ही दोघींची सगळी लग्न झाली, मग मुलं झाली, मग त्याच्यानंतर आपापल्या संसारात हे होतो. हा. तिने एक करिअर वेगळं केलं, मी 16 वर्ष प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर इथं राईट असं बसलेलं असताना तसंही आम्ही ठरवलं होतं की 15 एक वर्षानंतर आपण आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं करूया. हा असं सायमल्टेनियसली एखादा शांत समय बसले असताना विचार करत होतो की काय करूया. त्या वेळेला समजलं की आपण ही करू शकतो. हा सो वी आर व्हेरी पॅशनेट अबाउट गिव्हिंग समथिंग. तो आम्ही काउन्सिलिंग हा हम्म. आमचा एक असा म्हणजे बोलताना आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो का असं आम्ही स्वतःच आयडेंटिफाय केलं. आणि देन वी स्टार्टेड विथ समथिंग की आता आपण आपल्या क्षेत्रात जे आवडतं क्षेत्र आहे त्याच्यात काहीतरी करूया. आणि मग वी स्टार्टेड थिंकिंग आणि मग आपण ठरवलं की आता आपण मग करायचंच आहे तर लेट्स कम टुगेदर आणि एक ऑथराइज प्रॉपर बॉडी बनवूया. करेक्ट. सो दॅट टाइम शी वॉज वर्किंग ऑल्सो. हम्म. मी थोडंसं प्रॅक्टिस हळूहळू कमी करण्याचा माझा विचार होता. आणि मग तसंच सायमल्टेनियसली करत करत तिकडनं काम थोडं थोडं संपवत मग आपण 2016 मध्ये
मॅक्सनॅन ऍडवायझरी म्हणजे आधी प्रोप्रायटरशिप कंपनी होती हा आणि ती मी हँडल करायचं आणि त्याच्यानंतर मग आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आणि मग ते स्पोर्ट्स मध्येच करूया अशा पद्धतीने मग स्पोर्ट्स मध्ये तर काय तर आता सगळे आता इतक्या वर्षाच्या गॅप नंतर आम्हाला काही परत ग्राउंडवर जायचं नव्हतं. नाही टेक्निकल गोष्टी करणारे खूप लोक आहेत पण आमचा फोकस असा होता की मेंटली कारण काय होतं की अभ्यास आणि खेळ एकत्र ही खूप गरज आहे खूप नितांत गरज आहे. कारण खेळासाठी अभ्यास सोडायचा आणि अभ्यासासाठी खेळ सोडायचा इन्स्टेड ऑफ दॅट इफ यू हॅव समथिंग इन युअर माइंड हा तर एक प्रॉपर वे मध्ये तुम्ही बसून एक्सपर्टी जे आहेत एक्सपर्ट हम्म. त्यांचा ऍडवाइस घेऊन काम करूया. सो आम्हाला नुसतंच करिअर काउन्सिलर बनायचं नव्हतं हा आम्हाला त्यांच्यामध्ये कारण कसं आहे आपण डोमेन आयडेंटिफाय करू शकतो की चला ओके इफ यू आर लुकिंग ऍट आर्ट्स कॉमर्स सायन्स हे कसं डोमेन आयडेंटिफाय करतात. हो हो आपल्याला तसं न करता त्या मुलांना कसं आहे की त्यांना तुम्ही हँड होल्डिंग केलं पाहिजे त्यांना मेंटॉरिंग करत राहायला पाहिजे त्यांना बरोबर सतत सांगत राहायला पाहिजे कारण काय असतं हो मी एकदा सांगितल्यानंतर हो म्हटलं जातं पण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन किती होतं. कारण प्रत्येक मुलामध्ये जशा स्ट्रेंथ आहेत तशा विकनेसेस आहेत तशा स्ट्रेंथ आहेत. तर हम्म. विकनेसेस आहेत विकनेस जे आहेत त्यांना आपण स्ट्रेंथनिंग कसं करू शकतो आणि हम्म. जे ऑलरेडी स्ट्रेंथ आहे त्यांना एन्हान्समेंट कशी करू शकतो याच्या करेक्ट पद्धतीने आपण त्याच्यावर काम करायचं ठरवलं कारण आम्हाला ज्या गोष्टी कळल्या होत्या किंवा आम्ही त्या अनुभवातून गेलो होतो तर त्याच्या संदर्भात आमचं असं चर्चा झाली की आपण या पद्धतीने बोललो तर या पद्धतीने केलं तर खेळ ही राहील आणि खेळाची संस्कृती हा आपल्याला जर घडवायची असेल तर लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे आणि वय काय आहे आपलं लहान मुलांचं जे वय आहे 3 ते 5 7 हे काय हो होतं हो साधारण आपण बिल्डिंग मध्ये किंवा आता मोठी मोठी कॉम्प्लेक्स आहे तिथे एक स्पोर्ट्सचा एरिना असतो पण जास्त काय असतं की तिथे जास्त करून सीसॉ असतात झोपाळे असतात बघा हो. आता छोटी मोठी साधनं आहेत नवीन नवीन याच्यात पूर्वीच्या याच्यामध्ये गार्डन मध्ये आपण एवढंच असायचं. हम्म. सो जेवढं लवकर तुम्ही बरं त्यांच्यामध्ये काही ग्रास्पिंग चांगलं असतं या वयामध्ये थ्री अगदी टू एट अगदी आणि 3 वर्ष ते 5 वर्ष हा वय जो आहे ना या वयामध्ये बऱ्याच वेळेला आजकालच्या काळात आपण पाहतो ना तर पेरेंट्सना कळत नाही की मुलांना नक्की काय दिलं पाहिजे आणि त्यावेळेला जर प्रॉपर स्पोर्ट्स दिले गेले तर खूप छान होणार. आणि स्पोर्ट्स काय करतं ना नुसतंच आपण खेळायचं असं नाही त्याला थोडंसं सायंटिफिकरित्या थोडंसं मोल्डिंग करून दिलं त्यांच्या वयाप्रमाणे होय आणि त्यांच्या जी शारीरिक क्षमता असते त्या पद्धतीनेच आपण द्यायचं पण ती म्हणजे ओळख मोटर जर लवकर झाली कोऑर्डिनेशन ब्रेन हँड कोऑर्डिनेशन या सगळ्याच्या हिशोबाने त्याचा फायदा होतो. हो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना लवकर ते अडॅप्ट करतात. जसं हम्म. आपण मनाचे श्लोक म्हणतो जसं आपण जर मंत्र उच्चार जर लवकर शिकवले तर हो हे सायमल्टेनियसली करण्यासारख्या गोष्टी आहेत नुसतंच मी क्रिकेट खेळेल नुसतंच मी स्विमिंगला जाईल बरोबर तर ऑब्व्हियस आहे ते त्यांचं टेक्निकल ट्रेनिंग देत असतात पण आपली काय ना होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ दॅट चाइल्ड हुएव्हर इट इज इव्हन माझी पण आहे आपली सगळ्यांचीच आहे आपण होलिस्टिक जर विचार केला तर आपण डेव्हलप चांगले होतो. होय त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 3 ते 12 इज अ मोल्डिंग एज सॉरी 3 to 8 इज अ मोल्डिंग एज. या 8व्या वर्षानंतर मग आपण सांगू शकतो की चला आता तुम्ही चेस खेळा और क्रिकेट खेळा किंवा हॉकी व्हॉट एव्हर ते जसं आता त्याचं कसं त्या वयात सुद्धा ना मुलांना त्यांची स्पेसिफिक चॉईसेस पण अगदी असे डिफाईन्ड असतात कधी कधी जसं हो माझ्या नातवाचं मी बघितलं तो खूप छान उड्या मारण्याचं म्हणजे आय फील समटाइम्स की जिम्नॅस्टिक्सची त्याच्यामध्ये खूप छान कपॅसिटी आहे. मी त्याला म्हंटल अरे तू जा सरळ नो आजी आय हेट जिम्नॅस्टिक आय डोंट वॉन्ट तर अरे का नाही नाही करायचं मग शेवटी त्याला म्हटलं आता मुलाला म्हटलं का तुम्ही काय घालायचं ते घाला गोंधळ पण ही इज इन टू व्हेरियस अदर गेम्स अँड स्पोर्ट्स असं. हा म्हणजे असं ह्याच्यात काय होतं सध्या एक तर पालक मुलांना त्यांना जे हवंय ते करू देतात. हो समटाइम इट्स गुड पण कधीतरी आपल्याला जे नाही मिळालं तेही करण्याचा प्रयत्न करतात. आणि तो चला वाईट प्रयत्न हा म्हणजे मला नाही आपल्या मिळालं इच्छा म्हणून त्यांच्यावर मुलावर लादणं लादायचं इज नॉट डन. हा
आणि समटाईम पॅरेंट्स आर लाईक चला मला नाही मिळालं तर तुला घे. सो त्या गिल्ट मधनं देतात ते. सो हो इट हो. इज नॉट गुड. गिल्ट या इज दोन्ही ऑल्सो नॉट गोष्टी गुड. चुकीच्या आहेत. हा म्हणजे व्हॉट मग एव्हर काय दे आर करणार गुड ऍट अँड व्हॉट एव्हर दे लाईक, या दोन्ही गोष्टी त्यांना करू दिल्या तर खूप छान. हा आणि पण ते दुसरं, पण हं, हा बोल. तुम्ही विचारून म्हणजे ह्याचा समन्वय साधला पाहिजे. हा. जे तुमचे कोचेस आहेत किंवा जे ज्यांना ह्याच्यातलं थोडंसं जास्त कळतंय अशांचं तुम्ही गायडन्स घेऊन मार्गदर्शन घेऊन जर पुढे गेलात. हं. आता तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत तिथे मला काही फार माहिती असेल असं नाही, पण मी जर विचारलं की रेखा मॅडम याच्यात काय आहे, तर ऍज अ एक्सपर्ट म्हणून यू हॅव दॅट डोमेन एक्सपर्टीज. ऍब्सोल्युटली. तो तुम्ही अशा पद्धतीने सांगितलं जर पालकांनी तुम्हाला येऊन विचारलं किंवा आमच्यासारखे लोक असतात त्यांना येऊन विचारले काय करू, गरज नाही की दरवेळेला ते खूप पैसे लागतात खूप आहे असं एक. आपण कसं डॉक्टरना काही एक ऍडवाइस म्हणून विचारू शकतो डॉक्टर काय करू, पहिलं ओपिनियन दुसरं ओपिनियन तसं घ्या आणि पुढे जा. म्हणजे काय एक्झॅक्ट. होईल की तुम्हाला तुमचा वेळ पण समटाईम तुमच्या जसं नातवाचं तुम्ही म्हणालात समजा असं वाटलं अरे हा एक खूप छान आहे हा. ही तुमची नजर झाली आणि त्यांना खरंच चांगला असेल आणि एखादा एक्सपर्टनी बघितलं तर म्हणाले चला मी थोडं डेव्हलप करेन याला, तर तो चांगला एखादा जिम्नॅशियम पण बनू शकतो किंवा पण ज्या जिम्नॅस्टिक मध्ये काहीतरी पद्धतीत चांगलं तो करू अशा शकतो. ट्विस्ट करून उड्या बिड्या मारत असतो गादीवरनं, त्याच्यातनं मला जाणवलं की ही कॅन बी मोल्डेड इन टू अ फंटॅस्टिक जिमनास्ट. पण त्याच्यापेक्षा आम्हाला फुटबॉल जास्त आवडतो. मग ठीक आहे बाबा, खेळ फुटबॉल. असं असतं तो ते. बेसिकली आमचं पण तेच म्हणे जो खेळ आवडतो तो खेळा, पण तो हा. आपल्या आयदर फिटनेस साठी खेळा, एक शिस्त म्हणून खेळा, एक डेव्हलपमेंट म्हणून खेळा, एक त्यांना आपलं एक रुटीन लागतं त्या या हो. संदर्भात जर आपण काही काम करत गेलो तर मग तुम्हाला पण तो नियमित खेळा त्यांनी खूप फायदे होतात. दॅट डझंट मीन की आपल्याला नॅशनल लेवललाच खेळायला पाहिजे, जिल्हास्तरीय लेवलला खेळलं पाहिजे और ऑलिम्पिकला खेळलं पाहिजे, एशियन गेमलाच गेले पाहिजे. दॅट इज गुड. आणि त्या प्रवासात पण तुम्ही खूप घडता आणि म्हणून ते आणखी एक एम चांगलं गोष्ट ठेवलं. मला सांग, बरोबर. तुम्ही नोटीस केलं असेल ही गोष्ट डेफिनेटली, की आजकालच्या काळामध्ये बिकॉज ऑफ द काइंड ऑफ रॅट रेस इन विच पेरेंट्स हॅव बीन पुटिंग द यंगर चिल्ड्रन अननोईंगली, त्या ठिकाणी खेळणं हा अत्यंत उत्तम आणि नॅचरल स्ट्रेस बस्टर आहे. हो तर स्ट्रेस घालवणं याच्याकरता खेळणं हा खूप चांगलाच उपाय आहे. प्रश्नच त्या हिशोबाने तुम्ही बघा काही सांगता का? बघा आता खेळ म्हणजे कुठे आपण ग्राउंडवर जातो. ग्राउंड काय आहे, ओपन स्पेस आहे. हो. हा त्या ओपन एरियामध्ये आपण जेव्हा जातो ना तेव्हा ऑलरेडी तसं खेळाडू किंवा त्या स्ट्रेस मधनं आपण तसेही बाहेर पडतो. हं. त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी तिकडे असतेच. त्यानंतर आपल्याला जो गेम आवडतोय आता इनडोअरही तुम्ही खेळू शकता आउटडोअरही खेळू शकता, पण जो गेम आवडतोय अगदी वाटतंय काय त्याच्यात किती गुण मिळतील, ते कसं मला कोण बघतंय का, इन्स्टेड ऑफ दॅट मला कसं त्याच्यामध्ये रिलीफ मिळतोय. आणि हा. काय होतं बघा तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम आहेत, टीम गेम आहेत. काही गेम मध्ये 2च लोक असतात, काही गेम मध्ये 11 लोक असतात, 7 असतात, जी काय संख्या असते जो आपण खेळ बरोबर. निवडू. पण निदान तुम्ही त्या लोकांच्या जो काही स्ट्रेस तुम्हाला झाला त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकांमध्ये येता काहीतरी वेगळ्या पद्धतीने डिस्कशन करता आणि तुमच्यामधलं शारीरिक कौशल्य आहे ते तुम्ही बाहेर काढता होय. तिकडे. मग ते तुम्ही विसरून जाता की अरे काय झालं होतं. मग हातात कोणता समजा बॅडमिंटन प्लेअर असेल तर हातात रॅकेट आली का त्याला मग ते फक्त शटल कॉक दिसतं, मग ते रॅकेट आणि तो त्याचा हे चालू असतो. बरोबर. तुम्ही जर टेबल टेनिस खेळत असाल तर 2 ते टेबल आणि तो त्याच्या फोकस असतो. फुल म्हणजे फोकस. हे आपण आपलं विसरून जातो. हो. आणि मग आपल्याला एक शिस्तबद्ध सवय लागते कारण कसं आहे की आपण सकाळी लवकर उठतो त्या निमित्ताने रनिंग असं कुठलाही गेम बैठे गेम खेळा किंवा ग्राउंडवर अगदी कुठलेही क्रिकेट सारखा गेम तुम्हाला हे शारीरिक क्षमता तुमची जोखायला लागतेच. म्हणजे ती जर नक्कीच. तुम्ही हे केली हा तर त्या पद्धतीने आपण करतो म्हणजे बाहेर पडल्यानंतर स्ट्रेस आपोआप रिलीफ होतोच त्याचा. करेक्ट. आणि आय वुड ऑल्सो से वन मोर थिंग. जसं ना, आय विल टेल यू, मी जे मेडिटेशनचं पुस्तक केलंय त्याच्यामध्ये मी मेडिटेशनची डेफिनेशनच दिलेली आहे की ज्या वेळेला तुम्ही कम्प्लिटली आजूबाजूचं सगळं विसरून स्वतःला विसरून एखाद्या गोष्टीवर फोकस करता, ते फोकस करणं म्हणजे मेडिटेशन असते. तर अशा
पद्धतीमध्ये जेव्हा एखादा माणूस मनापासून एखादा खेळ त्याच्यामध्ये पूर्ण रममाण होऊन खेळतो, त्यावेळेला त्याला न सांगता त्याची मेडिटेशन होत असते तो खेळत असताना. हो, आणि दॅट नक्कीच. इज द थिंग. येस, बरोबर आहे. कसं आहे, तुम्ही तहानभूक हरपून आपण पूर्वी नाही का लहान असताना सायकल चालवायला जा, कुठे नदीवर जा, तलावावर जा, करेक्ट समुद्रावर करेक्ट जा, करेक्ट. तहानभूक हरपून हा. आपण जे काम करायचं तेव्हा आपली शारीरिक मानसिक सगळी क्षमताचा कस लागायचा, होय. त्या क्षमतेचा कस लागायचा. तेव्हा मग तेव्हा आई वडील काही हा कुठे गेलाय रे, तळ्यावर गेलाय, मग अमुक गेलाय, मग सायकलिंगला गेलाय. हा, तेव्हा एक ती ना नॅचरल ऍक्टिव्हिटी होती होय. की हे सगळं करण्याची. आता ठरवून क्लासेस नव्हते की मी तर बायसिकलच्या म्हणजे सायकलच्या क्लासला जातोय. हा, आमच्या वेळेत 2 रुपये किंवा असे तासावर पण आम्ही सायकल घेऊन जायचो. आताच्या तासावर मुलांकडे येऊन सायकल जायचो आपण. करेक्ट. तर पण ते एक हे असायची अर्ज असायची की आपल्याला सायकल मिळाली आहे तर अर्धा तासात मला किती चालवायचंय किंवा आज करेक्ट. माझ्याकडे 15 मिनिटं आहे. सो हे का करायचो, कारण आपल्याला घराच्या बाहेर येऊन काहीतरी करावं असं वाटायचं. राईट. आणि आताचे जे मुलं आहेत ती कसे आहे, जशा आधुनिक आपली टेक्नॉलॉजी वाढली तसे पैसाही वाढला, पण साधनं आली त्याच्याबरोबर व्याधीही आल्या. मग ते व्याधी आल्या आणि त्याचं आपण काय करतो, ते मोबाईल सारखंच आहे आता सगळे जण तेच म्हणतायत. आणि त्याच्यावर बसून आता आम्ही जेव्हा बरेचसे सेमिनार करतो, मुलांना सांगतो त्याला विच गेम यू लाईक किंवा तुम्हाला कुठला गेम आवडतो, तर ते सरळ मोबाईलवरचे गेम सांगतात. म्हटलं अरे तो नाही रे बाबा, तुला ग्राउंडवरचा किंवा असं जाऊन कुठला गेम माहिती आहे किंवा काय माहिती आहे त्याचं. तर बरेच वेळा लोक याच्यावर आणि आपण समजा शहरात राहत असू तर ग्राउंडची कमी, मग किंवा कोणी न्यायला आणायला लागतं किंवा मग कोणी तुम्हाला सोडू शकत नाही किंवा इच्छा असते पालकांना पण जाण्या येण्याचा प्रॉब्लेम, कारण लहान मुलं असतात त्यामुळे सोडायचं कुठे, समजा एखाद्या जिमखान्याला सोडायचं झालं तर. पण या सगळ्या गोष्टींवर मात करून पण सोसायटीमध्ये छोटीशी जागा असेल तरी आपण खेळ घेऊ शकतो किंवा छोटासा एरिना आजकाल तर मला तुम्हाला सगळे सांग, ते घेऊन देतात. ते पूर्वीच्या काळी मुलं बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये डब्बा ऐसपैस खेळायचो की नाही आपण? काय कुशाला ग्राउंडची गरज होती? धमाल यायची, व्यवस्थित एक्झॅक्टली. खेळलं जायचं. हो, त्याचे किस्से अजूनही आपण सांगू शकतो. अरे मी त्यावेळेला कसं गेलो. किती हा. मोठ्या लेवलला आता आपण असलो ना, तरी हो. अरे लहान असताना आपण कसे करायचं, आपण बिझनेस निमित्ताने बरेच वेळा देशात देश विदेशात आपण जाणं झालं आणि एखादा लहान पूर्वीचा कोणी भेटला ना, तरी आपण त्या लहानपणीच्या गप्पा आणि खेळ आणि हो. मग केलेली मस्ती हे सगळं व्यवस्थित आठवतं आपल्याला. कारण का त्या खेळांमध्ये पण एक काहीतरी वेगळं गुण होते की त्यांनी आपण एकत्र येऊन खेळायचो, त्यामुळे खेळाचं महत्व आहे. आमचं तर असं म्हणणं आहे की जसं आपण रिसॉर्टवर फिरायला जातो फॅमिली वाईज, तसं खेळासाठी पण फॅमिलीने गेलं पाहिजे की चला एकत्र मिळून खेळू, आपण आपल्या एक्झॅक्टली. आनंदासाठी खेळलं पाहिजे. जे ते आहे. नाही पण की हे इंडियामध्ये एवढं नाहीये. इंडियाच्या बाहेर आहे हा. हो. म्हणजे आता मी बघितलं परवाच काहीतरी चाललं तर मुलगा सून नातू सगळे तिकडे युके, आणि दुसऱ्या मुलांचे पेरेंट्स असे सगळे, म्हणजे एकीकडे एक एक आई बाबा पोरग टीम, एकीकडे दुसरे आई बाबा पोरग टीम, आणि टेनिस खेळत होते. हो, या तुम्ही पद्धतीमध्ये जेव्हा होतं तेव्हा खूप मजा येते. हो, कारण त्या निमित्ताने परत असंच आहे ना की चांगल्या प्रकारे आपण आपल्या एकमेकांचा वेळ घालवू शकतो. शिवाय होय. गेम मध्ये शिकण्यासारखं असतंच, हार जीत हा वेगळा प्रकार आहे. म्हणजे खेळामध्ये ही हरणं जिंकणं, आपण अगदी अशीच छोटे एक गेम घरात महत्वाची. खेळलो तरी आपण ते आहोत. पण त्याच्याकडे पॉझिटिव्हली कसं बघायला पाहिजे, कारण सक्सेस आणि फेल्युअर आपण खेळामध्येच शिकू शकतो. खेळाचं महत्व जे मला आहे. वाटतं की सक्सेस आणि फेल्युअर दोन्ही पचवणं हे माणसाला खेळातूनच येतं. येस, कारण आम्ही तेच नुसत्या म्हणतो, लाईफमध्ये नाही येत ते खेळातूनच. डायजेस्टिंग सक्सेस अँड फेल्युअर इज द मेन थिंग इन म्हणजे स्पोर्ट्स. सक्सेस डोक्यात न जाऊ देणं आणि फेल्युअरला ऍक्सेप्ट करायची तयारी, या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. हो,
ज्यांना खेळ येत आणि नाही त्यांना जीवनात त्याचा उपयोग होतोच सगळा कायमच, ते सगळीकडे होतं, सगळ्या क्षेत्रामध्ये होतं. नक्कीच. त्यामुळे ह्याचा फायदा असा आहे की खेळांनी, म्हणजे आपल्याकडे थोडस असं म्हणलं जातं की 10वी 12वी आता थांबूया. ठीक आहे, थांबायला काही हरकत नाही, पण एक पॉज घ्या. जसं आपण स्पीड ब्रेकर येतात तशा पद्धतीने आय थोडस वुड आय स्लो वुड डाऊन टेल यू, करा. याच्यामध्ये एक किस्सा आय वुड डेफिनेटली शेअर. मी LLMच्या वेळेला, मी LLM करत होते त्यावेळेला माझा मुलगा आणि सून त्यांचं हे काय म्हणायचं, MSc IT मध्ये करत होते, मुलगा आणि सून दोघे. आणि मी माझं काही नाही, परीक्षेच्या 1 महिना आधी मी पुस्तकं उघडायची, कारण मी तेव्हा स्वतः कॉलेजमध्ये शिकवत होते, तेव्हा काय चान्सच नव्हता. माझे पेपर्स वगैरे कॉलेजचे तपासून झाल्यावर मी हे उघडलं. आणि मग मी जेव्हा कामाला लागले, तेव्हा डे 1 मी जेव्हा कामाला लागले त्या दिवशी माझ्या रूम मध्ये आल्यावर माझी सून मला म्हणते, म्हणे मी जर तुमची आई असते तर धुपटून काढलं असतं. आणि कारण काय, तर एक एकीकडे पुस्तक उघडं, एकीकडे एक लॅपटॉपचं झाकण उघडं, एकीकडे डेस्कटॉप वरती कुठला तरी गेम चालू, एकीकडे टीव्ही चालू. आणि हे एकीकडे मी वाचत होते काहीतरी आणि लिहित होते. ती म्हणे हे नक्की काय चाललंय. म्हटलं काही नाही, मी वाचतेय, मी लिहितेय, पण ते करताना जेव्हा कंटाळा येतो तेव्हा लॅपटॉप वरती डेस्कटॉप वरती एखादा गेम एक 5 मिनिटं खेळते किंवा टीव्हीकडे 5 मिनिटं बघते आणि परत आय एम कमिंग बॅक टू दिस. दॅट काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन इज युजफुल. पण ही गोष्ट पेरेंट्सना जनरली कळत नाही. तर आमच्यासारखे करून बसलेले आहेत असं त्याच्यामुळे जमतं सगळ्यांना, आम्ही वी कॅन अंडरस्टँड. पण बऱ्याच वेळेला हे कळत नाही. मग अभ्यास अभ्यास अभ्यास, खेळू नका अभ्यास. मला वाटतं या मानसिकतेवर पण काहीतरी काम होण्याची गरज आहे ना. हो, नक्कीच. मग तो तेच असतं आमचं म्हणणं. आम्ही काउन्सिलिंग सेमिनार वेबिनारच्या माध्यमातून सांगतो की का खेळलं पाहिजे, कशासाठी. ते माहिती सगळ्यांना असतं, सगळ्यांनाच आपल्या मुलाला हो, तेंडुलकर बनवायचं असतं, मेसी बनवायचं असतं. हा, पण ते इतकं सोपं नाहीये ना. त्याची जी साधना आहे, त्याची ती उपासना आहे, खेळ आहे तो, किंवा काही आपण अभ्यासात जरी केलं तरी ते वर्षभर तुम्हाला तेवढाच अभ्यास करायला लागतो. पण त्याच्याबरोबर शारीरिक श्रम पण पाहिजे. ते खेळात नाही हो, येणार, ते एखाद्या पॉझिटिव्ह याच्यात नाही येणार. एखाद्या आपण टीम बरोबर खेळतो तेव्हा त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करायचं असेल, हो, शेक हो. हँड करायचं असेल, तर ते हरल्यानंतर पण आपण त्यांना शेक हँड करतो. शेक हँड तर करतो. ह्या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी दिसताना आहेत, पण त्या लाईफमध्ये एक्सेप्ट केल्यानंतर पुढच्या लाईफमध्ये तुम्हाला इतका फरक पडतो ना तुमचा, प्रश्नच नाही. की फेल्युअर परत येतं अहो. प्रत्येक क्षणाला फेल्युअर येतं. क्रिकेटमध्ये तुम्ही एक बॉल आपण सिक्स मारतो, दुसरा बॉल आउटही होऊ शकतो. हो, तर तितकं ते मायन्युटली, म्हणजे क्रिकेट या गेमने आम्हाला पण खूप दिलं, कारण का खूप प्रवास घडवला, खूप काही स्ट्रॅटेजिकल गोष्टी ज्या आपल्या अगदी उद्योगासाठी पण लागतात तेही आपण त्या ऑन द ग्राउंडच शिकलो. हम्म, त्यामुळे प्रत्येक गेम मधनं शिकण्यासारखं आहे. आणि त्या गेम मधनं जे काही शिकाल त्याचा आपण प्रॅक्टिकल उपयोग करू शकतो, दुसऱ्यांना देऊ शकतो. देण्याची भावना पण या खेळामधनच येते. कारण असा कुठलाही आपण व्हिडिओ इतके वर्षानुवर्ष बघतोय, ऑलिम्पिक सारख्या गोष्टींमध्ये पण खेळाडूवृत्तीची खूप काही उदाहरणं आपण बघितलेली आहेत. आणि क्रूर भावना नसते तिकडे. तिकडे सहकार्याची भावना असते, सगळ्यांना घेऊन जाण्याची भावना असते. आणि म्हणजे मला स्वतःला तुम्ही म्हणाल तर मला सांघिक गेम, टीम गेम जास्त आवडतात, जेणेकरून आपण सगळ्यांना घेऊन जाऊ शकतो. क्रिकेट हा गेम असा आहे जिकडे 22 जण तर कंपल्सरी असतात, त्याच्यानंतर 4 2 अंपायर आणि 2 हे. आता तर खूप मोठा ताफा वाढलाय, म्हणजे सगळ्यांना घेऊन आपण जाऊन त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करू शकतो. आणि मानसिक कणखरता हा क्रिकेटसाठी मी म्हणेन की 5 दिवसाची टेस्ट असते. हम्म. शारीरिक मानसिक तुमचा कस लागतो. हा क्रिकेट हे थोडंसं बदललंय. पण खरी खेळाची जी क्षमता आहे ती कस तुमच्या टेक्निकचा, तुमच्या शारीरिक क्षमतेचा, मानसिक क्षमतेचा हा या टेस्ट मध्ये लागतो. कारण 5 दिवस तुम्हाला तुमची शारीरिक क्षमता राईट. टिकवायची असते. आणि मग नंतर खरी तुमचा जो मनुष्य स्वभाव आहे तो खरा तिकडे जागृत होतो, आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करता तिकडे. फुटबॉल पण असाच खूप फास्टेस्ट गेम म्हणतो आपण, हो, त्या व्हेरी फास्ट. पद्धतीने
त्या पद्धतीने आपण सांगू शकतो त्यांना की किती फास्ट आहे ना, म्हणजे तुम्ही थांबू शकत नाही किंवा तुमचा स्पीड एजिलिटीकडे किती तुम्हाला बघायला लागतं आणि काही मिनिटात तुम्हाला संभाळायचं म्हणजे 45 मिनिट 45 मिनिट जे हो, काही टाइम शेड्यूल असतं तसं. शेड्यूल असतं. मल्लखांब असा गेम आहे हा फक्त 90 सेकंड मध्ये तुमचं कौशल्य तुम्हाला दाखवायचं असतं. तो बेसिकली ती कौशल्य काय अगदी 1.5 मिनिटात दाखव किंवा काय कौशल्य ते कौशल्य त्याला मेहनत पण तेवढीच करायला लागते. हम्म. आणि म्हणजे हाच विषय आहे महत्वाचा. म्हणजे आपल्याला बरं, आपण एक आणखीन की आता आपण थोड्या वेळात जरी इथे थांबलो तरी आपल्याला एक गोष्ट आहे, प्रेक्षकांना मला सांगू दे की आम्ही मॅक्सनॅनचे स्पोर्ट्स आणि आयुष्य ह्याच्याशी येणार आणि मल्टिव्हर्सिटीच्या तर्फे तुमच्याकडे यश घेऊन येणारे या दोन गोष्टींचा समन्वय कसा साधणार आणि त्याच्यामुळे त्याचा सामान्य माणसांना काय काय उपयोग होणार ह्याच्याकरता, या सगळ्या गोष्टींचं महत्व सांगण्याकरता आपण एक सिरीज चालू करतोय लवकरच, राईट? ती लवकरच एक पॉडकास्ट चालू होतीये जी मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेसच्या चॅनलवर पण येईल आणि मॅक्सनॅनच्या पण चॅनलवर येईल. आणि बाय द वे हा इंटरव्ह्यू पण माझ्या चॅनलवर असणारच आहे, प्लस मॅक्सनॅनच्या पण चॅनलवर असणार आहे. तेव्हा दोन्ही चॅनल्स पहा आणि सबस्क्राईब करा, विच इज रिक्वायर्ड. बरोबर, अत्यंत आवश्यक आहे. कारण जितके चॅनल्स पाहतील लोक तेवढं त्यांनाच आपल्याकडून काही नॉलेज मिळणार, हे महत्वाचं आहे. काय वाटतंय तुला की यंगर जनरेशन पेक्षा पेरेंट्सना मला वाटतं जास्त रिअलाइज करून देण्याची गरज आहे की हो, तुमची ध्येय होती यार, मुलांची ध्येय मुलांची ध्येय आहे, मुलांच्या आवडी त्यांच्या आहेत, त्यांना मोकळं फुलू द्या आणि खेळू द्या. शुड वी पुट इट दॅट वे? येस येस नक्कीच. थोडस पॅरेंटिंगच्या बाबतीत असं असतं की मगाशी तुम्ही हा मुद्दा मांडला होता की तुम्ही थोडं लक्ष द्या, थोडी मोकळीक द्या आणि थोडं बांधून ठेवा. राईट. म्हणजे कसं की ते आपल्या हातात पण त्या दोऱ्या त्यांचे दोर राहिले पाहिजेत. हो. त्यांना थोडी मोकळी, त्यांचा श्वास, त्यांचा जी स्पेस असते ती मिळाली पाहिजे आणि त्यांना ती भावना पण पाहिजे की हा माझ्यावर टाकलेला विश्वास आहे, तो मी सार्थ पण मीच करायला पाहिजे कारण माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने त्यांनी जर केलं तर दोघांचं, कारण ती खरी टीम आहे, पॅरेंट्स आणि मुलांची ही टीम आहे. आपण त्यांना बाहेरनं सांगू शकतो पण ती जी स्ट्रेंथ त्यांना घरातनं मिळते ती त्यांना जर चांगल्या पद्धतीने त्यांनी चॅनलाइज केली तर नक्कीच चांगले खेळाडू भारतासाठी आपण जरूर घडवू आणि ऑलिम्पिकला जे आपल्याला 1-2 मेडल मिळतात त्याच्यापेक्षा 100 मेडल कसा प्रवास जाईल याच्यावर नक्कीच आपण लवकरच तो घडवणार आहोत. येस. सो आय थिंक प्रेक्षकांना याच्यातून खूप काहीतरी मिळालं असेल म्हणून आपण आता इथे थांबतोय. पण इथे माझ्या पॉडकास्टवर आल्याबद्दल ऍब्सोल्युटली मनापासून थँक्यू. आणि पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत, आपला कार्यक्रम चालू करणार आहोत लवकरात लवकर, पॉडकास्ट. तो यशाची गुरुकिल्ली या सदरात मला तुम्ही आमंत्रण दिलं याबद्दल परत एकदा आभार. आणि असंच आपण खेळाबद्दल बोलत राहू आणि आमचा पण एक कार्यक्रम खेळावर बोलू काही नक्की. नमस्कार. ओके, धन्यवाद. यशस्विता अलगद देई, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी, हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. अशी ही यशाची गुरुकिल्ली.
लहान असताना आपण कसे करायचं, आपण बिझनेस निमित्ताने बरेच वेळा देशाविदेशात आपण जाणं झालं आणि एखादा लहान पूर्वीचा कोणी भेटला ना, तरी आपण त्या लहानपणीच्या गप्पा आणि खेळ आणि मग केलेली मस्ती हे सगळं व्यवस्थित आठवतं आपल्याला. कारण का त्या खेळांमध्ये पण एक काहीतरी वेगळं गुण होते की त्यांनी आपण एकत्र येऊन खेळायचो. त्यामुळे खेळाचं महत्व आहे. आमचं तर असं म्हणणं आहे की जसं आपण रिसॉर्टवर फिरायला जातो फॅमिली वाईज, तसं खेळासाठी पण फॅमिलीने गेलं पाहिजे की चला एकत्र मिळून खेळू. आपल्या एक्झॅक्टली.